नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे मित्रांनो। सरळ सेवेची अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ती म्हणजे वित्त विभागामार्फतची मित्रांनो। डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कुठलं पद आहे, किती जागा असणार आहेत, ही जी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याच्या अगोदर देखील या विभागाच्या 2 जाहिराती आलेल्या आहेत, म्हणजे टोटल आता धरून 3 जाहिराती सध्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल। तर मित्रांनो, ही जाहिरात जी आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोषागारे छत्रपती संभाजीनगर विभागामार्फत देण्यात आलेली आहे। याच्या अगोदर जर आपण बघितलं मित्रांनो, नागपूर विभाग आणि पुणे विभागाची ही जाहिरात देण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो जे पद भरलं जात आहे, कनिष्ठ लेखपाल गट क संवर्गातील सरळ सेवेने पद भरलं जात आहे, म्हणजे परमनंट या ठिकाणी हा जॉब तुम्हाला असणार आहे। यामध्ये टोटल 42 जागा आहेत मित्रांनो। नागपूरमध्ये जर आपण बघितलं 56 जागा आहेत आणि पुण्यामध्ये जर बघितलं 75 जागा आहेत। असे मिळून जवळपास मित्रांनो 172 प्लस पदांसाठी ह्या 3 जाहिराती वेगवेगळ्या विभागासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। तर आता आपण डिटेलमध्ये संपूर्ण या पदाची माहिती बघूयात, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत एक जाहिरात देण्यात आलेली होती, जी की मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदासाठी। यासाठी जर तुम्ही अर्ज केलाय, त्याचा अभ्यास करताय, तुम्हाला त्यासाठी पुस्तक हवं असेल तर तुमचं पुस्तक महत्त्वाचं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेलं आहे। या पुस्तकाचं नाव आहे मुख्य सेविका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी। या पुस्तकामध्ये मित्रांनो तुम्हाला तांत्रिक प्रश्नांची तयारी करून घेतली जाणार आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमचे 80 गुणाची तयारी होणार आहे। 40 प्रश्न याच्यावरती तुम्हाला विचारले जातात। या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे TCS पॅटर्ननुसार हे पुस्तक आहे मित्रांनो, कारण की TCS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे आणि याच्यामध्ये मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाशी संबंधित इतर परीक्षामध्ये देखील आलेल्या, जसं की MPSC सरळ सेवा किंवा TCSने घेतलेल्या PYQ प्रश्नांचाही समावेश आहे। फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो TCS पॅटर्नचे PYQ प्लस संभाव्य वन लाइनर ऑब्जेक्टिव्ह प्रश्नही याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। तर पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी दर्जेदार असं पुस्तक मित्रांनो आहे। तांत्रिक घटकासाठी याच्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण अभियान आणि कॉम्प्युटर बद्दल देखील प्रश्न देण्यात आलेले आहेत। तर या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेला असेल तर अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं प्रसिद्ध झालेलं आहे। याचं लेखन संकलन विकास सिंधाळकर सर, पवन देशपांडे सर जे की ग्राम महसूल अधिकारी आहेत, सचिंद कुरुन सर जे की राज्य निरीक्षक STI आहेत यांनी केलेलं आहे। हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो आणि ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जाईल विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं। त्याचसोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की रेल्वे भरती आता सध्या जी होते 32,000 पदांची ग्रुप D साठी, जी की 10वी पास वरती आहे आणि याची परीक्षा मराठीमधून होते। तर यासाठी मित्रांनो मराठी माध्यमातील एकमेव असं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो रेल्वे भरती RRB ग्रुप D साठी 120 प्रश्नपत्रिका संच त्यांनी आणलाय। गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित हे पुस्तक तुम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे। तर विजयपथ पब्लिकेशनचं हे देखील पुस्तक मित्रांनो प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे। ओरिजिनल मराठीतून असणारं एकमेव मित्रांनो दर्जेदार पुस्तक आहे। प्रश्नपत्रिका जशाच तशा ओरिजिनल मराठीमध्ये झालेल्या तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला भेटतील। इतरही अजून त्यांची पुस्तकं आहेत, NTPC साठी देखील आहे, SSC GD साठी देखील आहे मराठी माध्यमातून। तर ही सर्व पुस्तकं तुम्हाला जवळच्या बुक स्टोअरमध्ये उपलब्ध होऊन जातील। तर बघा मित्रांनो, सध्या जी जाहिरात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर विभागामार्फतची, याच्यामध्ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत येणारी जी कार्यालय आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो आपण जर बघितलं जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे। छत्रपती संभाजी विभागाअंतर्गत येणारे हे जिल्हे, त्या ठिकाणी देखील तुमचं पोस्टिंग असू शकतं। तर हे जे पद भरलं जात आहे मित्रांनो कनिष्ठ लेखपालचं 7व्या वेतन आयोगानुसार या पदासाठी तुम्हाला सॅलरी असते 29,200 ते 92,300 प्लस याच्यामध्ये शासकीय सर्व भत्ते देखील तुम्हाला भेटून जातात। 42 जागा आहेत मित्रांनो टोटल। बाकी 2 विभागांच्या देखील जाहिराती आहेत। टोटल 172 जागा आहेत तिन्ही जाहिराती मिळून। तर प्रत्येकासाठी वेगवेगळा अर्ज मात्र तुम्हाला करावा लागणार आहे। याच्यासाठी मित्रांनो अर्ज जे आहेत 18 जानेवारी पासून ते 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला करता येतील। यामध्ये तुम्हाला सामाजिक समांतर आरक्षणानुसार देखील वॅकन्सी इथं पाहायला भेटतील। वॅकन्सीचा चार्ट देखील पाहायला भेटेल। ही जी PDF पाहायला आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता। आता या पदासाठी मित्रांनो ज्या पण पात्रता आहेत त्याबद्दलची माहिती आपण पाहूयात आणि परीक्षा कशी होणार आहे तेही पाहूयात। सर्वात अगोदर परीक्षा शुल्क पाहू शकता। या ठिकाणी तुम्हाला खुल्या प्रयोगासाठी 1000 रुपये असणार आहे आणि राखीव प्रयोगासाठी 900 रुपये असणार आहे। माजी सैनिक यांच्यासाठी कुठलीही परीक्षा शुल्क या ठिकाणी नाही आहे, परीक्षा शुल्कमध्ये सूट देण्यात आलेली आहे।
TCS कंपनीमार्फत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. 18 तारखेपासून TCS कंपनीच तुमची परीक्षा घेणार आहे. त्याचसोबत मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे याची परीक्षा कशी होईल, त्याचसोबत तुमची पात्रता वगैरे कशी असणार ती संपूर्ण माहिती शेवटपर्यंत आपण पाहणारच आहोत. परीक्षामध्ये तुम्हाला या ठिकाणी 4 विषय असतील: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. आता TCS कंपनी परीक्षा घेणार आहे. याच्या अगोदर देखील भरपूर साऱ्या TCSने परीक्षा घेतल्या. 2023मध्ये, 24मध्ये वन विभाग असेल, तलाठी असेल, त्याचबरोबर इतरही परीक्षा झालेल्या आहेत. त्यांच्या तुम्ही मागील प्रश्नपत्रिका देखील पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये त्याचा महत्त्वाचा फायदा होणार आहे. कशा पद्धतीने पॅटर्न आहे तो समजून येणार आहे. 100 प्रश्न 200 गुणासाठी असतील. तुम्हाला 2 तासाचा वेळ असतो. यासाठी निगेटिव्ह मार्किंग असते. त्याचसोबत कुठलीही मुलाखत होत नाही. ह्याची डायरेक्टली तुमची एकच परीक्षा या ठिकाणी होणार आहे. कमीत कमी 45% गुण घेणं तुम्हाला याच्यामध्ये आवश्यक असतं. एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा झाली तर तुमचं नॉर्मलायझेशन देखील या पदासाठी होईल. याच्यामध्ये पहा डिटेलमध्ये सिलेबस देखील त्यांनी दिलेला आहे. आता पात्रतेमधील महत्त्वाची जी माहिती आहे ती म्हणजे वयोमर्यादा. तुमचं वय, किमान वय या ठिकाणी 19 वर्ष कंप्लीट पाहिजे. 19 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी आहे. 19 ते 43 वर्षापर्यंत राखीव प्रयोगासाठी वयोमर्यादा असणार आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज अजून वेगवेगळी वयोमर्यादा इथं तुम्हाला पाहायला भेटेल. शैक्षणिक पात्रता जर आपण बघितली तर कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचसोबत तांत्रिक अर्हतेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट, वेग मर्यादेचं किंवा ते नसेल तर किंवा लिहिलं येतं ऑर लिहिलं आहे त्यांनी मित्रांनो. इंग्रजी टंकलेखन किमान 40 शब्द प्रति मिनिट, वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर यापैकी एक सर्टिफिकेट आणि कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. संगणक अर्हता जी आहे मित्रांनो, सध्या तुमच्याकडे MSIT असेल किंवा नसेल तरीही चालेल. नसली तर तुम्हाला नियुक्ती झाल्यापासून 2 वर्षाच्या आतमध्ये ते देणं बंधनकारक असतं. तर अशा पद्धतीची या ठिकाणी या पदासाठी पात्रता राहणार आहे. प्रत्येकी ज्या आतापर्यंतच्या मागच्या 2 जाहिराती आल्या त्यामध्ये देखील सेम पात्रता या पदासाठी असणार आहे. तुम्ही कुठल्याही विभागामधून या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा तिन्ही विभागांसाठी अर्ज देखील तुम्ही एकत्रित करू शकतात, कारण की वेगवेगळे अर्ज स्वीकारले जात आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे. इतर विभागाची अजून जशी जाहिरात प्रसिद्ध होईल मित्रांनो तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. सध्या या 3 विभागांच्या जाहिराती आलेल्या आहेत. तिन्ही जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.